काही ठळक घडामोडी. मंगळवार रात्रीपासून ठाणे शहरात पावसाने दमदार हजेरी लावली. हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट दिला असला तरी पावसाचा रंग रेड अलर्ट सारखा होता. सोसाट्याच्या वाऱ्यासह पडणाऱ्या पावसाच्या जोरदार सरीमुळे काही ठिकाणी वृक्ष उन्मळून पडलेत. वृक्षांच्या फांद्याही पडल्याच्या घटना घडल्यात. सखल भागात पाणी साचल्याचे दिसून आले. सखल भागात पाणी साचले असल्यास त्यातून वाट काढताना दोरखंडाचा वापर करा असे फलक ठाण्यात लागले असतानाही ठिकाणी वंदना सिनेमासमोर साचलेल्या गुडघाभर पाण्यातून मार्ग काढण्यासाठी कुठेही दोरखंड दिसून आला नाही. ठाणे शहरात मागील 24 तासात 58.36 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. आज सकाळपासूनच पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे सकाळी ठाण्यातील काही सखल भागात पाणी साचले. सकाळी 10:30 वाजण्याच्या सुमारास झालेल्या पावसाने वंदना तसे इतर सखल भागात पाणी साचले. वंदना टॉकीज येथे साचलेल्या पाण्यातून जाताना अनेक दुचाकी बंद पडत होत्या. राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी आज दूरदृष्टी प्रणालीद्वारे जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापन परिस्थितीचा सविस्तर आढावा घेतलाय. यावेळी त्यांनी सर्व शासकीय यंत्रणांना दक्ष राहण्याच्या सूचना दिल्यात. लोकांची कोणतीही गैरसोय होणार नाही याची दक्षता जिल्हा प्रशासनाने सर्व शासकीय यंत्रणांनी घ्यावी असे निर्देश त्यांनी यावेळी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात दूरदृष्टी प्रणालीद्वारे आयोजित आढावा बैठकीत जिल्हाधिकारी अशोक शिंगारे, अपर जिल्हाधिकारी श्रीमती मनीषा जायभाये, निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण मुख्य कार्यकारी अधिकारी श्री सुदाम परदेशी, भिवंडी प्रांत अधिकारी अमित सानप, तहसीलदार अभिजित खोले, संजय भोसले प्रत्यक्ष जिल्हाधिकारी कार्यालयात तर ठाणे जिल्हा प्रशासनातील व महानगरपालिकेतील क्षेत्रीय वरिष्ठ अधिकारी दूरदृष्टी प्रणालीद्वारे उपस्थित होते. पालकमंत्री देसाई यांनी सर्व यंत्रणांना अलर्ट राहायला सांगितले असून महानगरपालिका आयुक्त, पोलीस आयुक्त, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, ग्रामीण पोलीस अधीक्षक, नगरपालिका मुख्य अधिकारी यांनी अतिशय दक्ष राहून संवेदनशीलतेने जिल्ह्यातील परिस्थिती हाताळावी. जिल्ह्यातील धोकादायक इमारतीमधील नागरिकांचे तातडीने स्थलांतर करावे. तेथील नागरिकांची सुरक्षित ठिकाणी व्यवस्था करावी. गरज पडल्यास यासाठी पोलिसांची मदत घ्यावी. महानगरपालिका, नगरपालिका क्षेत्रात पावसाचे पाणी थोडे जरी वाढले तर रस्त्यावर पाणी साचलेल्या सर्व बाबींवर बारकाईने लक्ष ठेवावे. सर्वांनी 24 तास अलर्ट मोडवर राहून प्रत्यक्ष फील्डवर जाऊन नागरिकांच्या समस्या सोडवाव्यात असे निर्देश त्यांनी यावेळी दिले आहेत. आठवडाभरात धरण क्षेत्रात जोरदार पाऊस पडल्याने ठाणे आणि मुंबई शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पाणी पातळीत लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळे या शहरातील पाणी कपातीचे संकट टळले आहे. ठाणे आणि मुंबईसह उपनगराला पाणी पुरवठा करणाऱ्या बहुतेक धरणांमध्ये पाणीसाठा समाधानकारक झाला आहे. या दोन शहरांना पाणी पुरवठा करणाऱ्या ठाणे जिल्ह्यातील सर्वात मोठ्या भातसा धरणात 625.73 दलघमी म्हणजे 66.42% पाणीसाठा झाला आहे. तर मोडक सागर धरणात 106 दलघमी म्हणजे 82.98%, तानसा 139 आणि मध्य वैतरणा 102.59 पाणीसाठा झाला आहे. ठाणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या MIDCच्या बारवी धरणात 184.8 दलघमी म्हणजे 54.33% पाणीसाठा झाला आहे. पालघर जिल्ह्यातील धामणी धरणात 78.87%, कवाड धरणात 44.78% तर वांद्री धरणात 100% पाणीसाठा झाला आहे. जुलै महिन्यात धरणामध्ये सरासरी 65% पाणीसाठा झाल्याने ठाणे, मुंबई आणि उपनगरातील पाणी टंचाईचे सावट दूर झालं आहे. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲप वरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस,
सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. मुंब्रा कळवा विधानसभा मतदारसंघामध्ये आमदार जितेंद्र आव्हाड यांना दणका. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटातील 8 माजी नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे नेतृत्व मान्य करीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जाहीर प्रवेश केलाय. हा जाहीर पक्ष प्रवेश प्रदेश उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत व प्रवक्ते तथा ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे, प्रदेश सरचिटणीस तथा अल्पसंख्याक निरीक्षक नजीब मुल्ला यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला आहे. या दरम्यान माजी नगरसेवक शेख जाफर नोमानी यांची मुंब्रा कळवा विधानसभा अध्यक्षपदासह इतरही नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. कळव्यातील माजी विरोधी पक्षनेते तथा माजी नगरसेवक प्रकाश बर्डे, माजी नगरसेविका रीटा यादव, माजी परिवहन समिती सदस्य तकीत शेवुलकर, समाजसेवक राजनाथ यादव आणि मुंब्र्यातील माजी नगरसेविका रुपाली गोटे, माजी नगरसेविका आश्रीन राऊत, समाजसेवक इब्राहिम राऊत, माजी नगरसेवक शेखर जाफर, माजी नगरसेविका आफिजा नाईक, समाजसेविका नेहा नाईक, समाजसेवक कापिल शेख, माजी नगरसेविका अन्सारी साजिया परवीन सरफराज, समाजसेवक राजू अन्सारी, समाजसेवक सरफराज अन्सारी, माजी नगरसेविका हसीना अब्दुल अजीज शेख, समाजसेवक अजीज शेख, मुमताज शहा, महबूब शेख, सय्यद शमील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केला आहे. यावेळी माजी नगरसेवक शेखर जाफर नोमानी यांची मुंब्रा कळवा विधानसभा अध्यक्षपदी, मुमताज शाह यांची जिल्हा सरचिटणीस, मुंब्रा कळवा प्रवक्तेपदी महबूब शेख तर शील टायगर ब्लॉक अध्यक्षपदी सय्यद शामील यांची राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या मुंब्रा कळवा विधानसभा अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. सार्वजनिक ठिकाणी वावरताना महिलांच्या सुविधेसाठी ठाणे महापालिकेच्या माध्यमातून शहराच्या विविध भागात अर्बन रेस्टरूम बांधण्यात आलेत. या अर्बन रेस्टरूममध्ये स्तनपान, शौचालय, कपडे बदलण्यासाठी जागा अशा अनेक सुविधा देण्यात आल्या होत्या. मात्र प्रत्यक्षात ही अर्बन रेस्टरूम सुरूच झाली नाही. या रेस्टरूमचे काय झाले याची माहिती देखील महापालिकेने घेतलेली नसून काही ठिकाणी तर या रेस्टरूममध्ये अक्षरशः सांगाडे उरले आहेत, तर काही ठिकाणचे रेस्टरूम गायबच करण्यात आले आहेत. तब्बल 9 कोटी रुपये खर्च करून हे रेस्टरूम बांधण्यात आले असून प्रत्यक्षात रेस्टरूम सुरूच न झाल्यामुळे पालिकेचे 9 कोटी रुपये पाण्यात गेले आहेत. ठाण्यात शहरीकरणाचा रेटा जास्त असून या ठिकाणी राहायला येणाऱ्या नागरिकांची संख्या देखील जास्त आहे. ठाण्यात नोकरदार महिलांची संख्या देखील मोठी आहे. शहरात शौचालयाची संख्या जास्त असली तरी पुरुष आणि महिलांसाठी बांधण्यात आलेल्या शौचालयामध्ये महिलांना जाण्यासारखी परिस्थिती नाही. त्यामुळे खास महिलांसाठी अर्बन रेस्टरूमची संकल्पना ठाणे महापालिकेच्या वतीने राबवण्यात आली. यामध्ये शहराच्या विविध ठिकाणी ही अर्बन रेस्टरूम बांधण्यात आली, ज्यामध्ये महिलांना सर्व प्रकारच्या सुविधा देण्यात आल्या. सार्वजनिक बांधकामाच्या विभागाकडून 12 ठिकाणी ही रेस्टरूम बांधण्यात आली. त्यानंतर समाज विकास विभागाकडून ही रेस्टरूम चालवण्यासाठी निविदा काढण्यात येणार होत्या. मात्र प्रत्यक्षात यातील केवळ 2च रेस्टरूम सुरू झालीत, इतर रेस्टरूम सुरूच झाली नाहीत. या विरोधात भाजपच्या माजी नगरसेविका मृणाल पेंडसे यांनी देखील आवाज उठवला होता. शहरात प्रत्यक्षात किती रेस्टरूम सुरू आहेत याची पोलखोलच त्यांनी केली होती. त्यावेळी तत्कालीन महापालिका आयुक्तांनी एका आठवड्यात ही रेस्टरूम सुरू करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र त्यानंतर या अर्बन रेस्टरूमचे नक्की काय झाले याची साधी माहिती घेण्याचे कष्ट देखील पालिका प्रशासनाने घेतले नाहीत. तर पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी. ठाणे दर्पण या वृत्तवाहिनीचे प्रसारण YouTube वर पाहायला विसरू नका.